20 मे रोजी पालघर लोकसभा मतदान सुरू आहे। या ठिकाणी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी देखील विरार पश्चिमेला आपल्या परिवारासह मतदान केलं। परंतु मतदान केल्यानंतर ही लोकशाही नाही तर हुकुमशाही सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मतदानाचं सेंटर ज्या ठिकाणी आहे त्याच्या आजूबाजूच्या सर्वच दुकानांना बंदी लावण्यात आलेली आहे। या ठिकाणी अत्यावश्यक सेवा सोडल्या तर इतर कोणत्याही दुकानं चालू न ठेवण्याचे एक ताकीद बजावण्यात आलेली आहे। यावेळेस कोणतीही नोटीस जाहीर करण्यात आली नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये आणि दुकानदारांमध्ये नाराजगी आहे। तर याचा राग आणि रोष हा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केलेला आहे। दुकानदारांचा आणि व्यापाऱ्यांचा यामध्ये काय दोष, तर इतकी हुकुमशाही कशासाठी असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। तसंच यावेळेस सकाळपासून वसई तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वीज कपात मोठ्या प्रमाणात होत आहे। त्याचबरोबर पाणी कापल्या आल्याचं देखील सतत घडत असल्याने आता आरोप आणि प्रत्यारोप सतत सुरू आहेत। पाहून घेऊया हितेंद्र ठाकूर यांच्यावर काय म्हणणं आहे, तसंच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी कपात आणि वीज कपातीबाबत त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांनी थेट आरोप काय लावलेले आहेत। लोकशाहीचा उत्सव आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, जास्तीत जास्त मतदान आपल्या विभागाच्या, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा विकासाच्या हिशोबाने कोण लोकप्रतिनिधी असावं याच्याकरता आपण घरी बसून नाही करू शकत, तिकडे मतदान केंद्रात येऊन ठरवू शकतो। त्याच्यामुळे प्रत्येकाने, पण मला एक कळत नाही हा लोकशाहीचा का हुकुमशाहीचा उत्सव आहे। इकडे दुकानं बंद केली जबरदस्ती, दुकानांचा संबंध काय शिट्टी वाजवत बसल्यात का तिकडे दुकानामध्ये? मग हा कोणता नियम आला? 35 वर्षांनी 90 पासून मी इलेक्शन लढतोय। समोर जरा दुकानात हे घ्या, तो मोंजिनीसवाला उघडा आहे, कारण का त्यांनी बनवलेलं, मी काय करू? मग हा कोणता नियम काढला नवीन? मग मनाला वाटेल ते करायचं। मतदान शांततेमध्ये सुरू असताना सुद्धा कुठेतरी नालायकपणा कोणाच्या आदेशावरून करतात हे? काही ठिकाणी लाईट घालवलंय, काही ठिकाणी पाणी येत नाही, काय चाललंय? काय नालायकपणाचा हद्द आहे का? कशामुळे होतं? त्यांना पराभव दिसतो, ते नालायकपणा करतात। असं या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मी सगळ्या लोकांना आवाहन करतो का मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे। ज्याप्रमाणे आपण कन्यादान करतो किंवा अन्य गोष्टी करतो, त्यातलाच आपल्या गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाच्या विकासाकरता मतदान करणं महत्वाचं आहे। आणि मतदान करून लोकशाही सदृढ करा, लोकशाही सदृढ करा। आणि घरी बसून आपण राहिले तर तो चुकीचा संदेश जाईल। जास्तीत जास्त लोकांचं मतदान झालं पाहिजे। तुम्ही कोणाला मतदान देतात, काय करतात, ह्याच्यापेक्षा आपला हक्क आहे, आपण हक्क बजावला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण काम करा। परंतु मला एक काय कळत नाही, इकडे मतदान केंद्रातच लाईट नाही। सकाळपासून मला फोन येतात, आमच्या इकडे लाईट नाही, आमच्या इकडे पाणी नाही। मतदान करतानाच लोकांना दिसत नाही। अहो, मतदान करतायत तिकडे लोकांना नीट बटणं दिसतात का बघा? ही दुकानं बंद ठेवल्यात, कोणत्या आहे हा हिशोब? हुकुमशाही आहे का लोकशाही आहे? काही दुकानदार काही शिट्टीचा प्रचार करणार आहेत का? ते त्यांचा व्यवसाय। मोंजिनीसवाला तो बोलतो अरे माझे हे जे काय रोजच्या रोज विकायचे आहे ते खराब होईल। कशा प्रकारे चाललाय? हिरा विद्यालय शाळा आमच्या इकडे, तिकडे मशीन बंद, कशा करता? हे ईव्हीएम पाहिजे, ही इलेक्ट्रिसिटी, पाण्याचे राजकारण, मला कळत नाही का एवढ्या खालच्या लेवलवर राजकारणी कसे जाऊ शकतात। तुम्हाला काय वाटतं की दडपशाही सुरू आहे? 1001%। नाही तर ही दुकानं का बंद असती? लाईट